सरळ सरळ शब्दशः भाव अर्थ सांगणं गरजेचं, म्हणजे कीर्तन सुटलं तरी काही अडचण नाही. आता अभंगाचा भाव अर्थ, हे चिदान दे ग देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेच माझी सर्व जोडी. या ठिकाणी तुकाराम महाराज देवाला काय मागणं मागतात? अरे देवा, मला एवढेच दान दे. काय दान दे? हेच दान दे ग देवा. बर, काय दान मागितलं तुकाराम महाराजांनी? त्यांनी दान मागितलं, तुझा विसर न व्हावा. देवा मला असं दान दे का तुझा मला कधीच विसर नाही झाला पाहिजे, विसर पडूच नाही. असं या ठिकाणी पहिल्या चरणात दान मागितलं. दुसऱ्या चरणात काय मागितलं? गुण गायीन आवडीन हीच माझी. बर, दान मागताना काय लागल? अरे दान मागता मागता कमीत कमी गुण सुद्धा असावे. देवाचं गुण गाण सुद्धा गाता आलं पाहिजे माणसाला. नुसतं देवाकडे मागावं, देव काय फुकट देणार आहे का? आधी घेशी, काय ऐका, आधी घेशी आणि मग देशी. देव अगोदर काहीतरी करून घेतो आणि मग आपल्याला काहीतरी देतो. म्हणजे गुण गायीन आवडी. देवाचं गुणगान तर आपल्याला गायला पाहिजे ना. दान तर मागायचं, देवाकडे मागायचं, पण देवाला काहीतरी आपण दिलं पाहिजे ना त्याच्या बदल्यात. मग काय द्यायचं? गुण गायीन आवडी तुझं नामस्मरण मी आवडीनं गाई. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी? तुझं नामस्मरण देवा मी आवडीनं गाईल, गुण गायीन आवडी. बर, त्याच्या पुढे काय? हीच माझी सर्व जोडी. आता जोडी काय? जोडी काय? जोडी बी महत्वाची आहे. जोडी, आता तुकाराम महाराजांनी सांगितलं गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. दोघांनी बी गायचंय, नाही जमलं तर एकट्याने गायचंय. बर, दान बी मागितलं, गुण बी गायलं देवाचं, देवाचं नामस्मरण बी केलं, देवाचं गुण गान गातोय, देवाला दान मागतोय. पण ते करत असताना देवाने विचारलं तुला काय लागेल? देवाने विचारलं तुला काय लागेल? मग तुकाराम महाराज या ठिकाणी सांगता अभंगाच्या तिसऱ्या चरणात, न लगे मुक्ती धन आन संपदा. मी थोडा बारीक त्याचा अभ्यास केला आज. न लगे मुक्ती, काही जण म्हणतात धन संपदा, पण तिथं अन, न लगे मुक्ती अन धन संपदा, अन शब्द टाकला, विग्रह केला तर वेगळा होतो. न लगे मुक्ती अन धन संपदा. मला तुझं धन नको, मला संपत्ती नको, मला